एकाचा प्लॉट दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याचा प्लॉट तिसऱ्याच्या नावावर, तिसऱ्याचा प्लॉट चौथ्याच्या नावावर, एक टोळी जालना शहरामध्ये भूमिलेख कार्यालयामध्ये निर्माण झाली की त्या कार्यालयामध्ये बोगस पीआर कार्ड तयार होतात. जालन्याच्या या प्रकरणामध्ये सरकारने विशेषतः लक्ष घालणं अत्यंत गरजेचं. या आता माणसं जंगलात जाऊन राहायला लागले अध्यक्ष, माणसं जंगल जनावर जातील कुठं? करोडो करोडो रुपयाचा आपण त्यांना निधी देतो. जे लोक लाखाच्या वरचा पगार घेतात त्यांचं ऑडिट करा ना अध्यक्ष महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. फक्त दोनच विषयावरती माझं मत मी या ठिकाणी त्या चर्चेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मांडणार. महसूल विभाग आणि कृषी विभाग या दोन विषयावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय, आपण महसूल विभागाने अत्यंत काळजीपूर्वक काही गोष्टीच्या मुळाशी जाणं अत्यंत गरजेचं. यासाठी अध्यक्ष महाराज, आम्ही ग्रामीण भागातून येतो अध्यक्ष महाराज, आणि ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त हे वादाचं कारण आहे. ते वादाचं कारण जमीन हा एक महत्वाचा घटक आहे, आणि जमीन आली की त्यामध्ये वाद हा निश्चितपणे निर्माणच होतो. अनेक शेतकरी आपल्या जमिनीच्या बाबतीमध्ये मोजणीच्या संदर्भामध्ये अर्ज करतात. मोजणीचा अर्ज केल्यानंतर अनेक महिने त्या जमिनीची मोजदाद होत नाही, आणि खऱ्या अर्थाने तिथं ही वादाची थिणगी पडती अध्यक्ष महोदय. आणि ही वादाची थिणगी पडली तर तिथं मग ते अध्यक्ष महाराज वनवा भडकतो, आणि मग ग्रामीण भागामध्ये वेळेवर जमीन मोजमाप न केली त्यामुळं अनेक ठिकाणी मारामाऱ्या, अनेक ठिकाणी खून, अनेक ठिकाणी वाद निर्माण होऊन अनेक अप्रिय घटनाला शेतकरी बांधवांना या ठिकाणी समोर जावं लागतं. माझी विनंती, या अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या माध्यमातून यामध्ये भरीव तरतूद करू एक यंत्रणा अशी उभा करायची की शेतकरी असेल किंवा सामान्य माणूस असेल, त्या माणसाने अर्ज केला 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये जमिनीची मोजणी या ठिकाणी झाली तर या सर्व गोष्टीचा जो काही ताण घर खात्यावरती येतो, जो काही ताण इतर विभागावरती या ठिकाणी पडतो, मग त्या ताणाच्या माध्यमातून ही मुक्तता निश्चितपणे सामान्य माणसाची होऊ शकते, आणि प्रशासन सुद्धा त्यामध्ये निश्चितपणे तणावमुक्त या ठिकाणी होऊ शकतं. अध्यक्ष माझं काही गोष्टीकडे आपलं लक्ष वेधणं मला अत्यंत महत्वाचं या ठिकाणी यासाठी वाटतं की मी ज्या भागातून येतो, जालन्यासारख्या भागातून, त्या भागामध्ये भूमी अभिलेख, आपण त्याला TRR म्हणू किंवा SLR म्हणू, या भागामध्ये अत्यंत काळजीने लक्ष घालण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. मी त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना मला शेकडो लोक रोज भेटतात, आणि त्यातले काही लोक असे भेटतात की त्यांनी जमीन घेतली, त्यांनी प्लॉट घेतला, आणि प्लॉट घेतला की ते काही लोक नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात, धंद्या पाण्याच्या निमित्ताने बाहेर असतात, 4 वर्ष 2 वर्ष त्या प्लॉटकडे लक्ष देत नाहीत. पण आमचं भूमिलेख अभिलेख कार्यालय जालन्याचं या पद्धतीनं एकाचा प्लॉट दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याचा प्लॉट तिसऱ्याच्या नावावर, तिसऱ्याचा प्लॉट चौथ्याच्या नावावर, एक टोळी जालना शहरामध्ये भूमिलेख कार्यालयामध्ये निर्माण झाली. हजारो पीआर कार्ड त्यांनी घरात बसून तयार केले, हजारो पीआर कार्ड तयार केले. माझ्या माहितीप्रमाणे या वर्षी 2000 पीआर कार्ड भूमिलेख कार्यालयाने या ठिकाणी रद्द केल्याचं माझ्या ऐकू कानावरती या ठिकाणी आहे.
मग हा पुरावा आहे अध्यक्ष महोदय की त्या कार्यालयामध्ये बोगस पीआर कार्ड तयार होतात. अध्यक्ष महाराज, एखादा सामान्य माणूस, नोकरी पेशावाला माणूस असेल, तो मुलींच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असेल, आई वडिलांच्या पुढच्या वैद्यकीय सेवेसाठी असेल, एखादा प्लॉट घेऊन ठेवतो आणि मग मुलीचं लग्न यावेळेस येईल त्यावेळेस तो प्लॉट विकायला जातो, तो प्लॉट दुसऱ्याच्या नावावर होतो. तिथं दुसऱ्याच्या नावाने पीआर कार्ड तयार केलेलं असतं. अध्यक्ष महोदय, आणि ज्यावेळेस हे बोगस पीआर कार्ड, खोटं पीआर कार्ड तयार केलेलं असतं, सभागृहाची बैठक कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येते. हे बोगस पीआर कार्ड तयार केलेलं असतं अध्यक्ष महोदय, आणि हे बोगस पीआर कार्ड गेल्यानंतर त्या माणसाला जेव्हा कळते की आपली जागा तर आपला हा प्लॉट तर इतराच्या नावावर झालेला आहे, तेव्हा तो पोलीसमध्ये फिर्याद द्यायला जातो अध्यक्ष महोदय. त्यावेळेस ज्या व्यक्तीने, ज्या टोळीने ते बोगस पीआर कार्ड तयार केलेलं असतं, तेही पीआर कार्ड ते पोलीसमध्ये सादर करतात की आमच्याकडे पीआर कार्ड आहे. मूळ मालकाकडे पीआर कार्ड असतं आणि ज्यांनी खोटे दस्तावेज निर्माण केले त्याच्याकडे पीआर कार्ड असतं. त्यामुळे पोलीस म्हणतात अध्यक्ष महोदय की हा विषय काही आमचा नाही. आता याच्याकडे सुद्धा पीआर कार्ड आहे आणि त्याच्याकडे सुद्धा पीआर कार्ड आहे. त्यामुळे तुम्ही न्यायालयामध्ये जा अध्यक्ष महाराज, न्यायालयात जा, हा मार्ग पोलीस सांगतात. अध्यक्ष, माझे सामान्य माणूस, जो नोकरी पेशावाला माणूस आहे, त्याच्यासमोर तडजोड करण्याशिवाय दुसरा पर्याय कोणता उपलब्ध असतो अध्यक्ष महाराज? तो काय भांडू शकत नाही. हे गुंड लोक असतात, हे टोळीवाले लोक असतात, खोटे दस्तावेज तयार करून, खोटे कागदपत्र तयार करून तो प्लॉट आपल्या नावावरती करून घेतात, खोटा पीआर कार्ड तयार करून घेतात. अध्यक्ष महाराज, आयुष्याची पुंजी त्या माणसाने आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यासाठी, भवितव्यासाठी त्या ठिकाणी लावलेली असते, ती संपूर्ण पुंजी अध्यक्ष महोदय अशा या टोळक्यामुळं किंवा राज्यात निर्माण झालेल्या अशा या बोगस डॉक्युमेंट्स तयार करून अशा पद्धतीनं पीआर कार्ड कोणाच्या नावावर करणाऱ्या लोकांमुळं निश्चितपणे सामान्य माणूस खूप अडचणीमध्ये या ठिकाणी आलेल्या अध्यक्ष महोदय. तेव्हा मला तुम्हाला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की अशा पद्धतीनं पोलीस असेल, न्यायपालिका असेल, अशी चुकीची डॉक्युमेंट्स गेल्यानंतर तेही पझलमध्ये पडतात. तर माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय की अशा प्रकरणामध्ये, विशेषतः जालन्याच्या या प्रकरणामध्ये सरकारने विशेषतः लक्ष घालणं अत्यंत गरजेचं यासाठी आहे. माननीय राज्यमंत्री महसूल या ठिकाणी हजर आहे की या संदर्भामध्ये 2,000 पीआर कार्ड 4 दिवसामध्ये रद्द करतो. बोगस पीआर कार्ड किती तयार झाले असतील? मूळ मालक आणि दुसरा निर्माण झालेला मालक यामध्ये ज्या तडजोडी अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी होऊ लागला भीतीपोटी, अध्यक्ष महाराज, हा खूप मोठा क्राईम या ठिकाणी आहे. आणि महसूल विभागाने या संपूर्ण क्षेत्रामध्ये, या संपूर्ण बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज अध्यक्ष महाराज आहे. अध्यक्ष महाराज, मी नाव उल्लेख करू शकेन. पीआर कार्ड तयार करणारे त्याच ऑफिसचे लोक आहेत, तिथलेच कर्मचारी आहेत, गावातले काही गुंडसुंड जमा झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे मी महसूल मंत्री महोदय किंवा महसूल मंत्री आणि जे कोणी नोंद घेत असेल त्यांना विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये तातडीने आपण उपाययोजना या ठिकाणी करणं गरजेचं. अध्यक्ष महाराज, महसूल विभागाच्या माध्यमातून कोतवालाचा विषय असेल, त्यांच्या मानधनाचा विषय असेल, तोही विषय तातडीनं निश्चितपणे निकाली काढला पाहिजे. ग्राम रोजगारांचा मानधनाचा विषय असेल, त्याही संदर्भामध्ये तातडीने उपाययोजना केल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, वन विभागाच्या बाबतीमध्ये सौर ऊर्जा कुंपणाच्या बाबतीतला असेल, आता वनाच्या बाबतीमध्ये प्रचंड गंभीर गोष्ट आपण बघतोय. रोज दूरदर्शनला, टीव्हीला आपण बघतो, चॅनलवर आपण बघतो अध्यक्ष महोदय की जंगलातले जनावर जंगल सोडून बाहेर येऊ लागले. आता माणसं जंगलात जाऊन राहायला लागले अध्यक्ष, मात्र जनावर जातील कुठं? ते गावात येऊ लागले. त्यामुळे जी काही योजना आपण शेतकऱ्यांसाठी राबवतो वन विभागाच्या माध्यमातून, तार कुंपणाची योजना, ही योजना अत्यंत प्रभावी करणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महोदय. एक प्रयोग अध्यक्ष महाराज केला तर चालेल.
जेवढं जंगल आहे त्या जंगलाला निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीचं चार कुंपण जर केलं आणि त्यातले प्राणी बाहेर आले नाही तर एक तर शेतकऱ्यांच्या मालाची नाश त्या ठिकाणी कमी होईल. आपण ज्या माध्यमातून आपण त्यांना नुकसान भरपाई देतो शेतकऱ्यांना, इतर घटकाला आपण जी नुकसान भरपाई देतो ती नुकसान भरपाई सुद्धा देण्याचं काम या ठिकाणी पडणार नाही. तर माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, या वन विभागाने निश्चितपणे या संदर्भामध्ये सुद्धा अत्यंत भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, माझं आपल्याला सांगणे अध्यक्ष महाराज, कृषी विभागाच्या माध्यमातून माझं मत व्यक्त करत असताना जे काही कृषी धोरण माननीय मंत्री महोदय आता करता, अत्यंत सक्षम मंत्री माणिकरावजी कोकाटे म्हणून एक अत्यंत सक्षम मंत्री या विभागाला लाभले. अध्यक्ष महाराज, माझी विनंती त्यांना आपल्या माध्यमातून की जे धोरण आपण या ठिकाणी आता कृषी खात्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये राबवणार आहात ते राबवणारं धोरण हे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या हिताचं, शेतकऱ्यांची काळजी करणारं आणि शेतकऱ्याला या माध्यमातून वर आणणारं या ठिकाणी असलं पाहिजे. या धोरणाची चर्चा तुम्ही कॅबिनेटमध्ये निश्चित करा, तो तुमचा अधिकार आहे. पण या धोरण ठरत असताना त्या धोरणाची चर्चा या सभागृहात करा किंवा प्रत्येक पक्षाचे लोक घेऊन तुमच्याकडे त्यांना बोलून घ्या आणि काय धोरण आपण राज्यासाठी शेतकऱ्यांसाठी आणतो हे नवीन आणणारं धोरण शेतकऱ्याला निश्चितपणे वेगळ्या अर्थाने न्याय देणारं असेल अशा प्रकारचं धोरण माननीय कृषी मंत्री महोदय आपल्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जर असलं तर राज्यातला शेतकरी जो आज हलाखीची परिस्थिती या ठिकाणी गुजारतो, सोयाबीनचा विषय, त्या ठिकाणी तुरीचा विषय असेल, चण्याचा विषय असेल, कापसाचा विषय असेल, ही चिखलफेक आपल्यावर पण होते. निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपल्याला समोर जावं लागलं या घटनेला. कापसाचे भाव कमी का झाले, सोयाबीनचे भाव कमी का झाले, या सर्व गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागलं. अध्यक्ष महोदय, त्यामुळे मी माननीय कृषी मंत्री महोदयाला विनंती करतो की या संदर्भाने तुम्ही जे काही धोरण आणणार आहात ते अत्यंत पारदर्शक आणि विभागाला न्याय देणार. जसं कोकणमध्ये आंबा आहे, कोकणमध्ये काजू आहे, मराठवाड्यामध्ये सोयाबीन आहे, मराठवाड्यामध्ये डाळी वर्गीय पीक मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या मराठवाड्यामध्ये मोसंबी आहे, मराठवाड्यामध्ये द्राक्ष पिकतात. तर या संदर्भाने आपण जे धोरण त्या विभागाला समोर डोळ्यासमोर ठेवून आणण्याचा प्रयत्न आपण जर या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय तर निश्चितपणे हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचं ठरू शकत. अध्यक्ष महोदय, आपण शेतकऱ्याला ठेबक आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे ज्या भागामध्ये 500 मिमी पेक्षा कमी पाऊस पडतो अशा भागामध्ये अत्यंत कठोरपणे सरकारने पावलं टाकण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आता पूर्णतः हवामान बदल झाला. काही भागामध्ये पाऊस पडतो, काही भागामध्ये पाऊस पडत नाही. आणि मग अशा भागाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे तुम्हाला हेही धोरण आणावं लागेल की ज्या भागामध्ये 500 मिमी पेक्षा कमी पाऊस पडतो अशा भागामध्ये ठिबक हे सक्तीचं केलं पाहिजे. ठिबक हे सक्तीचं करावं लागणार आहे. मग ठिबक सक्तीचं करत असताना आपण जे काही 75% अनुदान या ठिबकला आपण देतो अध्यक्ष महोदय, हे अनुदान आपण 90% जर घेऊन गेलो तर निश्चितपणे शेतकरी वर्गामध्ये या संदर्भाने एक त्यांना दिलासा या ठिकाणी मिळू शकेल. अध्यक्ष महाराज, हे काम निश्चितपणे मोठे आहे अध्यक्ष महाराज आणि माननीय मंत्री महोदय सक्षम आहेत, ते या कामाला न्याय देऊ शकतील. 75 वरून त्यांना फक्त 90 वरती जायचं. अनेक गोष्टी अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांसाठी 0% व्याज दराने आपल्याला कर्ज देता येतं का, पीक कर्ज, बाकी कर्जाबद्दल बोलत नाही, पीक कर्जापुरतं. पीक कर्ज असतं किती अध्यक्ष महाराज, शेतकरी घेतो किती. आंध्र सरकारने ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं धोरण आखलं अध्यक्ष महाराज, त्या बाबतीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री मागच्या कालखंडातले एकनाथराव शिंदे साहेबांच्या समोर हा विषय मांडला होता. आंध्र सरकारने आता ती योजना गुंडाळी मला माहित नाही, परंतु आंध्र सरकारने सांगितलं होतं की आता आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही, पण ज्यावेळेस तुमचा हंगाम होईल, हंगाम पूर्वी तुम्हाला 10,000 शेतकऱ्याला शेती नीट करण्यासाठी, पेरणीसाठी तुम्हाला 10,000 आणि नंतर पुन्हा मशागतीसाठी 10,000, एकंदर 30,000 रुपये आणि काढणीसाठी 10,000 असे एकंदर 40,000 रुपये शेतकऱ्याला हेक्टरी या ठिकाणी आंध्राचं सरकार या ठिकाणी देत होतं. माननीय कृषी मंत्री महोदयांनी
जर ते चांगलं असेल तर आपण घ्यायला काही हरकत नाही. कृषी मंत्री महोदय तुम्ही हा निर्णय करा. मग बाकी तुम्हाला बाकी कर्ज माफी वगैरे वगैरे या विषयावरती जाण्याचं काम पडणार नाही. हा विचार जर आपण या ठिकाणी केला तर निश्चितपणे शेतकऱ्याला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिलासा मिळू शकेल. मी मागणी आपल्याकडे करतो की 0% दराने पीक कर्ज ही योजना आपण शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी लागू करावी. शेतकरीचे जे बचत गट आहेत या शेतकऱ्यांच्या बचत गटाला 50 लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका जर घेतली तर शेतकऱ्यांचे बचत गट निर्माण होतील आणि या बचत गटाच्या माध्यमातून मग आपला माल बाहेर नेणं असेल, त्यातून शेतकऱ्याला एकमेकाला मदत करणे असेल, या सर्व बाबीची मदत त्या ठिकाणी होऊ शकेल. हाही अत्यंत महत्वाकांक्षी निर्णय माननीय कोकाटे साहेब कृषी मंत्री महोदय या ठिकाणी आपण हा जर घेतला आहे धोरणामध्ये. हे दोन संपत होतो मॅडम. हा निर्णय जर घेतला तर निश्चितपणे शेतकऱ्याला फार मोठा दिलासा या ठिकाणी मिळू शकेल. माननीय अध्यक्ष महोदय, कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्र या संदर्भाने आता ही खरी काळाची गरज आहे. कृषी तंत्रज्ञान आणि त्या ठिकाणी संशोधन केंद्र, हे संशोधन केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान हा अत्यंत महत्वाच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणणारा निश्चितपणे हा भाग होऊ शकतो. मी कालच्या माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणात बोललो होतो अध्यक्ष महोदय की मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक कृषी विद्यापीठ आहेत. करोडो रुपयाचा आपण त्यांना निधी देतो. लाखापेक्षा जास्त पगारीची माणसं आपल्याकडे त्या कृषी विद्यापीठामध्ये आहेत. काय संशोधन आहे अध्यक्ष महोदय? काय संशोधन करतो आपण? जे लोक लाखाच्या वरचा पगार घेतात त्यांचं ऑडिट करा ना अध्यक्ष महोदय, की यांनी काय संशोधन केलं. वर्षभराचं ऑडिट करा अध्यक्ष महोदय. यांचे खरे चेहरे बाहेर पडतील अध्यक्ष महाराज. लाखो रुपयाचा सरकारच्या माध्यमातून पगार घ्यायचा, फक्त सह्या करायच्या मास्टरवरती, संशोधन मात्र कुठलं करायचं नाही. मी परवाच्याच या सभागृहामध्ये सर्वभौम सभागृहामध्ये मोसंबीचा विषय मांडला. मग गेले अनेक वर्ष मांडतो अध्यक्ष. एवढी मोठी विद्यापीठ आपल्याकडे असताना अजून मोसंबीवर प्रक्रिया का होऊ शकली नाही अध्यक्ष महाराज? किती आपण शास्त्रज्ञ नेमलेले आहेत. मला आठवतं माननीय पवार साहेब, थोरले पवार साहेब यांच्या सोबत बसलो असताना एकदा त्यांनी सांगितला, पवार साहेब, थोरले पवार साहेबांसोबत बसलो असताना त्यांनी एक विषय मला सांगितला अध्यक्ष महाराज. ते कर्नाटकमध्ये काहीतरी त्यांच्या स्वतःच्या विलासासाठी गेले होते आणि ते म्हणले की माझा सकाळचा विलास झाला की मला दुपारी घरात बसल्या जायचं नाही, मी बाहेर फिरायचो. आणि मग तिथल्या लोकांची ते नारळ तोडण्याची पद्धत मी बघितली. एवढ्या उंच जाऊन नारळ तोडायची पद्धत. तर शेतकऱ्याजवळ थांबले ते आणि विचारलं की काय बाबा, काय पद्धती, हे तुम्हाला पुरतं का? मग तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला जर 100 नारळ आले तर जो तोडतो त्याला आम्हाला 50 नारळ द्यावं लागतात. ते 50% वाटा फक्त तोडणाऱ्याला द्यावा लागत होता. तिथल्या शेतकऱ्यांनी पवार साहेबांना विनंती केली की साहेब असं काही करा की नारळ हाताना तोडता आले पाहिजेत. पवार साहेबांच्या डोक्यात विचार गेला आणि पवार साहेबांनी इथं आल्यानंतर, महाराष्ट्रात आल्यानंतर शास्त्रज्ञाला काय 5-50 लाख द्यायचे ते त्या भागाला दिले आणि सांगितलं की लहान जातीच्या नारळ तुम्ही डेव्हलप करा, हाताने तोडता येतील अशा प्रकारचे नारळ डेव्हलप करा. अध्यक्ष महाराज, क्रांती झाली, संशोधन झालं आणि हाताने तोडता येतील असे नारळ या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळायला लागले. आम्ही अनेक वर्ष बोलतो अध्यक्ष महोदय की मोसंबी आमचं मुख्य पीक आहे मराठवाड्यात. शेतकऱ्यांचा आधार आहे अध्यक्ष महाराज. एवढी वर्ष आम्ही या ठिकाणी बोलतो का आमच्या मोसंबीला न्याय मिळत नाही, का कृषी विभाग या संदर्भामध्ये संशोधन करू शकत नाही, का आमचा मोसंबीचा रस हा टिकू शकत नाही. मोसंबीचा रस काढला की 2 तासात 3 तासामध्ये खराब होतो अध्यक्ष महाराज. यावर संशोधन करण्याची अपेक्षा माननीय कृषी मंत्री महोदय आपल्याकडून या ठिकाणी मी व्यक्त करतो. का देऊन टाका ना 5-50 कोटी शास्त्रज्ञाला, पण शेतकऱ्यांचं कल्याण होईल ना अध्यक्ष महोदय. आणि या संदर्भाने हा विचार आपण निश्चितपणे फार महत्वपूर्ण विचार आहे. आपल्या नवीन संशोधनामध्ये हा विचार या ठिकाणी आला पाहिजे. कृषी विज्ञान केंद्र असतील अध्यक्ष महोदय, हे कृषी विज्ञान केंद्र वाढवले पाहिजे. आधुनिक शेतीची पद्धत, बी बियाणं निर्मिती, सुधारित पद्धतीने संशोधन
या सर्व गोष्टी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ शकते. कृषी प्रक्रिया उद्योग असेल किंवा या कृषी प्रक्रिया उद्योग या संदर्भात सुद्धा निश्चितपणे विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष संपवतो एक आता या ठिकाणी निश्चितपणे की ज्या माध्यमातून शेतकरी आपला माल आज या शेतकऱ्यांसाठी मार्केट अत्यंत महत्वाचे आहे. सातत्याने या सर्व सदस्य माझ्या मताशी सहमत होते की ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरात माल येतो त्यावेळेस बाजार पडलेला तो असतो अध्यक्ष महाराज. आणि शेतकऱ्यांच्या शेतातला माल संपला, घरातला माल संपला की बाजार हा उठलेला असतो अध्यक्ष महाराज. यासाठी निश्चितपणे तुम्हाला गोडाऊन करावं लागतील, तुम्हाला चिलिंग प्लॅन उभा करावं लागतील. जो शेतकरी आपला माल त्या चिलिंग प्लॅन मध्ये ठेवू शकेल, गोडाऊन मध्ये ठेवू शकेल. माझी मागणी आहे माननीय कृषी मंत्री महोदया की या संदर्भाने जास्तीत जास्त गोडाऊन कृषी प्रक्रिया केंद्र असतील, या केंद्रामध्ये सुद्धा आपण निश्चितपणे मदत या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर केला तर शेतकरी तुम्हाला या संदर्भाने निश्चित या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून होईल. क्रीडा विभागाच्या माध्यमातून बोलत असताना आजची पिढी ही फार व्यसनाधीन झाली असं आपण प्रत्येक ठिकाणी बघतो. याला पर्याय अध्यक्ष महाराज, संत रामदासांनी गावोगावी मारुतीचे मंदिर का बांधले अध्यक्ष महाराज? की त्या मारुतीकडे बघून लोकांनी, तरुण पोरांनी व्यायाम करावा, स्वतःचं शरीर मजबूत ठेवावं. हा कधीचा विचार अध्यक्ष महाराज. माझी विनंती आहे सरकारला की या माध्यमातून ओपन जिम्स असतील किंवा गाव खेड्यामध्ये क्रीडांगण असेल, ज्या काही सुविधा क्रीडांगणाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो त्या सोयी देण्याचा पुरेपूर प्रयत्न आपल्या सरकारने या ठिकाणी करावा, ही विनंती मी या चर्चेमध्ये भाग घेत असताना करतो. आपण मला संधी दिली अध्यक्ष महाराज, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.